नागपूरच्या रस्त्यांवर वयाच्या 21व्या वर्षी नगरसेवक म्हणून फिरणारा एक तरुण, वयाच्या 27व्या वर्षी शहराचा महापौर होतो, 31व्या वर्षी विधानसभेत प्रवेश करतो आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या भल्या भल्या दिग्गजांना पराभवाचा धक्का देतो. पुढे जाऊन वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो आणि राज्याच्या राजकारणाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतो. आपण बोलतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. नुकताच पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर लिहिलेल्या देवाभाऊ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यात त्यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारं विधान केलं. ते म्हणाले, माझ्या पुतण्याच्या पत्रिकेत चंद्रबळ कमी होतं, त्यावर आम्ही उपाय केले, पण त्याचा अभ्यास आणि कर्तृत्व अलौकिक आहे. आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल. काकांचं हे विधान केवळ एका कुटुंबाचा अभिमान आहे की यामागे देशाच्या राजकारणातील कोणती तरी मोठी राजकीय गणित शिजत आहेत? आजच्या या सविस्तर विश्लेषणात याच मुद्द्याचा रोखठोक पंचनामा करणार आहोत. देवेंद्र फडणवीस खरोखरच भारताचे पंतप्रधान होऊ शकतात का? नरेंद्र मोदीनंतर भाजपचा पुढील पंतप्रधानाचा चेहरा फडणवीस असतील का? महाराष्ट्रातील कोणता नेता दिल्लीच्या तख्तावर बसू शकतो का? आणि जर देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व कोण करणार? या सर्व प्रश्नांची कडक, निष्पक्ष आणि सखोल राजकीय उत्तरं आज आपण शोधणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर भाजपमध्ये पंतप्रधानाचा चेहरा कोण असेल यावर गेली अनेक वर्ष दिल्लीच्या राजकीय गल्लीबोळात चर्चा सुरू असते. भाजपमध्ये ज्या पद्धतीने नेतृत्वाची रचना तयार केली जाते त्यामध्ये सध्या 3 ते 4 प्रमुख नावं शर्यतीत मानली जातात. पहिलं नाव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. केंद्रीय गृहमंत्री आणि संघटन कौशल्यात अत्यंत माहिर मानले जाणारे अमित शहा हे नरेंद्र मोदीनंतर भाजपमधील सर्वात शक्तिशाली नेते मानले जातात. पण अमित शहा यांची ओळख ही मुख्यत्वे पक्षाचा रणनीतिकार, संघटक आणि प्रशासक अशी आहे. नरेंद्र मोदींसारखा प्रचंड जगसंमोहन असणारा, थेट जनतेच्या हृदयाला हात घालणारा आणि देशाच्या कानाकोपऱ्यात स्वतःच्या जीवावर मते खेचून आणणारा मास अपील अमित शहा यांच्याकडे नाहीये. जर भविष्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही किंवा एनडीएच्या मित्रपक्षांवर उदाहरणार्थ चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि इतर प्रादेशिक पक्ष यावर अवलंबून राहावे लागले तर अमित शहा यांची आक्रमक आणि कडक कार्यशैली मित्रपक्षांना पचनी पडणं कठीण जाईल. अमित शहा हे नेहमी मोदींचे खंदे समर्थक आणि सावली म्हणून राहिले आहेत. मोदीनंतर स्वतःची स्वतंत्र, वेगळी आणि स्वीकारार्ह राजकीय ओळख देश पातळीवर निर्माण करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असेल. दुसरं नाव आहे योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेश सारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांची हिंदुत्वाची प्रतिमा अत्यंत आक्रमक आहे. योगी आदित्यनाथ यांची बुलडोझर बाबा आणि कट्टर हिंदुत्ववादी ही प्रतिमा उत्तर प्रदेश किंवा हिंदी भाषिक पट्ट्यात मतदारांना आकर्षित करते. पण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाचे पंतप्रधान होण्यासाठी मध्यवर्ती, इन्फ्रामॅन, सर्वसमावेश प्रतिमेची गरज असते. मध्यभागी मतदार, अल्पसंख्याक आणि दक्षिण भारतातील जनता योगींना सहजासहजी स्वीकारणार नाही. राम मंदिराच्या देणगी चोरीमुळे त्यांची प्रतिमा थोडी मलिन होऊन ते सुद्धा बॅकफूटवर गेले आहेत. तिसरे नाव आहे नितीन गडकरी. नागपूरचे दुसरे दिग्गज मराठी नेते, केंद्रीय मंत्री ज्यांचे कामाची शैली, पायाभूत सुविधांमधील योगदान आणि पक्षनिष्ठा सर्व पक्ष स्वीकारार्हता निर्माण करते. पण नितीन गडकरी हे पायाभूत सुविधांचा, इन्फ्रास्ट्रक्चर विकास करणारे सर्वसामान्य नेते मानले जातात. संघाचा भक्कम पाठिंबा असूनही त्यांच्या समोर खालील अडथळे आहेत. 1. मोदी शहा यांच्या सध्याच्या भाजपमधील सर्वात शक्तिशाली गटाशी गडकरींचे संबंध अनेकदा ताणलेले दिसतात. भाजपच्या संसदीय मंडळातून त्यांना बाहेर ठेवण्यासारख्या घटनांवरून पक्षांतर्गत सत्ता संघर्ष स्पष्ट दिसून येतो. सध्या E20 पेट्रोलवरून त्यांच्यावर सारखी टीका होत असते. गडकरी हे अभ्यासू, कामाचे आणि विकासावर बोलणारे नेते आहेत. पण भाजपची आक्रमक निवडणूक यंत्रणा चालवणे, पक्षासाठी तीव्र राजकीय प्रचार करणे आणि निवडणुकीच्या मैदानात आक्रमक ध्रुवीकरण करणे ही गडकरींची शैली नाही. भारताच्या पंतप्रधानाचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. म्हणजेच उत्तर प्रदेशमधले 80 जागा, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून जातो. गडकरींची स्वतःची राजकीय ताकद महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे.
उत्तर भारतातील हिंदी भाषिक पट्ट्यात त्यांची स्वतःची स्वतंत्र वोट बँक नक्कीच नाहीये. भाजपमधील बदलत्या समीकरणाचा विचार केला तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासारख्या बड्या नेत्यांचे राजीनामे आणि पक्ष संघटनेतील बदल या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता अनेकदा वर्तवली गेली होती, पण तसं प्रत्यक्षात घडलंच नाही आणि प्रल्हाद जोशी हे केंद्रीय शिक्षण मंत्री झाले. भारताच्या राजकीय इतिहासात मराठी माणसाने नेहमीच दिल्लीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, पण जेव्हा जेव्हा पंतप्रधानाचा विषय येतो तेव्हा महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीच्या तख्ताने नेहमीच हुलकावणी दिली आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण दिल्लीत संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि उपपंतप्रधान झाले, पण काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे ते पंतप्रधानाच्या अगदी जवळ पोहोचूनही राहून गेलं. शरद पवार अत्यंत मुत्सद्दी आणि दांडगा प्रशासकीय अनुभव असूनही 1991 मध्ये आणि त्यानंतरही प्रादेशिक राजकारणाची बंधनं आणि काँग्रेसमधील गांधी घराण्याचे वर्चस्व यामुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत. त्यानंतर प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांना भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करणाऱ्या या नेत्यांनाही दिल्लीच्या शर्यतीत अनेक मर्यादांचा सामना करावा लागला. मराठी नेत्यांसमोर नक्की काय अडचणी येतात? भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेश म्हणजेच 80 खासदार, बिहारमध्ये 40 खासदार या राज्याचे वर्चस्व आहे. हिंदी भाषिक पट्ट्यात जो नेता पकड निर्माण करतो त्याला पंतप्रधानाचा मार्ग सोपा जातो. महाराष्ट्रातील नेत्यांना अनेकदा महाराष्ट्राच्याच राजकारणात अडकवून ठेवलं जातं. महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांचे पाय खेचण्यात धन्यता मानतात असंही म्हटलं जातं. अशी एक ऐतिहासिक टीका नेहमीच केली जाते, पण देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत एक मोठा फरक आहे. तो म्हणजे त्यांची इन्फ्रामॅन ही इमेज तयार झालेलीच आहे. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच RSS थेट यांचा भक्कम पाठबळ आहे. नागपूर हे संघाचे मुख्यालय आहे आणि फडणवीस हे संघाच्या मुशीतून घडलेले नेते आहेत. त्यामुळे जर संघाने ठरवले तर मराठी नेत्यासाठी दिल्लीचा मार्ग सुकर होऊ शकतो. अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीस अधिकच लवचिक आणि अभ्यासू नेते मानले जातात. योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा फडणवीस अधिकच मध्यम मार्गी, प्रशासकीय आणि कायद्याचे जाणकार आणि तसेच ते गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहेत. नितीन गडकरी यांच्यापेक्षा फडणवीस हे संघाच्या आणि केंद्रीय भाजप नेतृत्वाच्या म्हणजेच मोदी शहा अधिक यांच्या जवळचे आहेत आणि विश्वासातील मानले जातात. त्यामुळे जर दिल्लीच्या शर्यतीत या तिघांच्या नावावर पक्षांतर्गत किंवा मित्रपक्षांमध्ये एकमत झाले नाही तर सर्वसमावेश, अभ्यासू आणि संघाचा पाठिंबा असलेला चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येण्याची शक्यता वाढते. आज सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न, जर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राजकारणात किंवा त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून दिल्लीत नेले तर महाराष्ट्रात भाजपचे काय होणार? गेल्या 10-12 वर्षात महाराष्ट्रातील भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस असे समीकरण तयार झालं आहे. पक्षातील बहुतांश निर्णय हे फडणवीस यांच्या संमतीनेच घेतले जातात. अशा वेळी त्यांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्व कोण करू शकेल? एक, चंद्रशेखर बावनकुळे हे इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC चेहरा आणि संघटन कौशल्यात माहेर असलेले नेते. त्यानंतर दुसरं नाव विनोद तावडे. हे राष्ट्रीय राजकारणात सरचिटणीस म्हणून अत्यंत प्रभावी काम करणारे विनोद तावडे महाराष्ट्रात पुनरागमन करू शकतात. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. फडणवीस दिल्लीत गेल्यास मित्रपक्षांवर वर्चस्व ठेवू शकेल असा वजनदार नेता भाजपला महाराष्ट्रात शोधावा लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेली अभ्यासू वृत्ती, विरोधी पक्षाच्या नेत्यांना नामोहरम करण्याची शैली आणि प्रशासकीय पकड यामुळे त्यांच्या तोडीचा दुसरा नेता या महाराष्ट्रातील भाजपमध्ये तयार झालेला नाहीये हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना दिल्लीत पाठवणं ही भाजपसाठी महाराष्ट्रात मोठी जोखीम ठरू शकते. राजकारणात शत्रू आणि मित्र कायमस्वरूपी नसतात. जर एखाद्या मराठी नेत्याची भारताच्या पंतप्रधान पदासाठी निवड होण्याची वेळ आली तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. भाजपचा मित्रपक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांचा पूर्ण पाठिंबा असेलच, देवेंद्र फडणवीस यांनाच असेल. सत्तेत एकत्र असल्यामुळे अजित पवार गटाचा पाठिंबा सुद्धा स्वाभाविकच त्यांच्याकडेच राहील. जर खरोखरच एका मराठी माणसाला देशाचे पंतप्रधान होण्याची ऐतिहासिक संधी मिळत असेल तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे उघडपणे विरोध करणार नाहीत. मराठी पंतप्रधान या मुद्द्यावर पाठिंबा असू शकतो. भूतकाळात आपण पाहिले की प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाचा आणि युतीचा विचार न करता एका मराठी महिलेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्या जर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर आले तर महाराष्ट्रातील पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवून मराठी अस्मितेची लाट निर्माण होऊ शकते.
देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी सांगितल्याप्रमाणे वयाच्या 21व्या वर्षी नगरसेवक, 44व्या वर्षी मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या पत्रिकेत चंद्रबळ कमी होते की जास्त हा श्रद्धेचा भाग असू शकतो, पण त्यांच्या राजकीय प्रवासातील कर्तृत्व, बळ आणि अभ्यास हा नक्कीच मोठा आहे. सध्या तरी नरेंद्र मोदी हेच भाजपचे आणि देशाचे भक्कम नेतृत्व आहेत, पण भविष्यात जेव्हा जेव्हा नेतृत्वात बदल होईल तेव्हा दिल्लीच्या तख्तावर दावा सांगणाऱ्या आघाडीच्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव नक्कीच चर्चेत राहील. परंतु यासाठी त्यांना आधी उत्तर भारतात आणि राजकीय पकड मजबूत करावी लागेल. राष्ट्रीय पातळीवर स्वतःची राजकीय अधिक मजबूत करावी लागेल आणि महाराष्ट्रातील भाजपचे भवितव्य सुरक्षित करावे लागेल. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांच्यात भारताचा पंतप्रधान होण्याचे गुण आहेत का? एका मराठी माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या तख्तावर बसू शकतात का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि ह्या राजकीय विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.